तो बोलिए, ये क्वेश्चन में हमको क्या क्या दिया है, देखिए। बोलो, फॉर्मूला कौन सा सैंपल अप्लाई करने साइज वाले हैं? 400। जेड इक्वल टू कौन सा फॉर्मूला अप्लाई करने वाले हैं हम? एक्स बार माइनस म्यू डिवाइडेड बाय एस सी ऑफ, AC बराबर, X1 मी मीन्स का स्टैंडर्ड एरर। एक्स बार म्हणजे सैंपल मीन, म्यू म्हणजे पॉपुलेशन मीन। आप बताओ यहाँ पॉपुलेशन मीन क्या है? दोन शब्द आहेत, दोन नंबर आहेत, 900 या 930। 930, 930। 9, यस, 930। क्योंकि आप फ्रॉम एग्जिस्टिंग लिटरेचर, म्हणजे जो भी लिटरेचर हमारे पास में एग्जिस्ट है, वहां से हमको ये 930 लेना है। मतलब ये पॉपुलेशन लेंगे हम, और ये जो है ये सैंपल मीन लेंगे हम, बराबर। तो हियर बोलिए क्या क्या लिखेंगे, बोलो बिंदास। एन मतलब पॉपुलेशन का तो दिया नहीं है, तो हम सैंपल का ही लेंगे। एन इक्वल टू कितना ले रहे हैं यहाँ पे, 400, बराबर। एक्स बार मतलब 900 आई यू, इंटरनेशनल यूनिट। म्यू, ये यूनिट है सैंपल, सैंपल मीन, आपको समझने के 930 आई यू पॉपुलेशन मीन। समोर और क्या बचा? एस डी, ये देखो, पॉपुलेशन का स्टैंडर्ड डिवीजन नहीं दिया है। दिया है क्या क्वेश्चन में? एक मिनट, माइक नहीं दिलाएगा था। यस, एस डी ऑफ 90 आई यू, ये पॉपुलेशन का एस 90। डी दिया हुआ है। मुझे ये काय का आंसर है, सिग्मा 90। आए, कैटेगरी सिग्मा दिया हुआ है। चलिए, तो फॉर्मूला सब यूज करो नाउ। आता मला सांगा बाकीच्या गोष्टी लिहू का? पहले लाइन, नल हाइपोथेसिस, H0, देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स। समजलं, लिहिता येईल की नाही मला सांगा, की लिहून देऊ? अरे पहिले 3 लाइन, भरोसा नाही वाटून राहिला, नाही आवडलं. नाही, भरोसा नाही वाटून राहिला, क्या लिया? स्टेप 1, नल हाइपोथेसिस। देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स। समोर एवढं काही टेन्शन नका घेऊ, समोर काही नाही लिहिलं तरी काय होणार. स्टेप 2, H1 H1, अल्टरनेट there is हायपोथेसिस। हा मॅडम बोला. there is a significant difference. हो, तेच तर म्हटलं मी, या 3 लाईन तुम्ही बिलकुल पाठांतर पाहिजे आता. लाईन पाठांतर करा. देयर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स. Level of significance. ठीक आहे, म्हणजे पाठांतर व्हायला पाहिजे. थर्ड नंबर स्टेप एलओएस, कितना लेंगे हम, 5%. Percent. ठीक आहे, मग चौथ्या स्टेप मध्ये झेड ची व्हॅल्यू. और झेड का फॉर्मूला. बोलो, x1 बार, हाँ एक्स बार एक ही है, माइनस म्यू डिवाइडेड बाय एस सी ऑफ एक्स बार, It's for म्हणजे एक्स बार माइनस म्यू डिवाइडेड बाय सिग्मा अपॉन रूट एन. और वैल्यू पुट कीजिए, एक्स बार है 900
माइनस 930 और डिवाइड बाय सिग्मा है 90 डिवाइड बाय रूट 400। देख लीजिए, बस इसके ऊपर तो आपको बोलना है। ये वैल्यू हम इधर लिख रहे हैं, बोलो। -30 डिवाइडेड बाय 90 और 400 का स्क्वायर रूट डायरेक्ट लिख सकते हैं 2020। ऐसी लाइन है, और ये 0 0 कैंसिल हो जाएगा। 9 डिवाइडेड बाय 2 है, ये ऊपर अगर जाएगा तो 2/9 भी लिख सकते हैं समझदार लोग। अगर इतने भी समझदार नहीं तो 9/2 कैलकुलेटर निकाला 4.5। -6.66। यस, चलेगा। मॉड ऑफ जेड कितनी आया? 6.66। बाप रे, बहुत है ये, आए कि नहीं? ये अपने जो लेवल है 1.9 से ज्यादा ही है, मतलब ओपिनियन क्या रहेगा? देयर इज There is a significant difference. सिग्निफिकेंट। यस, Difference. बस समझ लिया। तो अब उसमें क्वेश्चन में शायद कुछ पूछा था क्या उन्होंने? नहीं, चलिए टाइम है तो तीसरा भी ले लेंगे। कहीं किसी को डाउट है? अरे किसी को, पहले तो 2 वीडियो पाहून घ्यायचे हैं। और किसी को डाउट है? तर ते एसी जे आहे सिग्मा स्क्वेअर अपॉन एन पण घेतलं तर चालते का? सर सिग्मा स्क्वायर अपॉन एन, लेकिन वो पूरा अंडर रूट में है, वो ध्यान में रखना हाँ आपको। तो ठीक है, वो लिया तो भी सेम ही चालेल आता ना, है. सेम आन्सर येईल ना। सिग्मा स्क्वेअर म्हणजे 90चा स्क्वेअर अंडर रूट मध्ये येईल, म्हणजे 8100 अपॉन 400 आएगा अंडर रूट में, सेम आन्सर येईल। यस सर. नाही आलं तर मला पाठवा, मी सांगतो। नाही ठीक है, सेमच येऊन राहील. हाँ सेम आएगा, कन्फर्म आएगा सेम। चलिए एक क्वेश्चन घेतो आहे मी। सर टॅब्युलेटेड जेटची व्हॅल्यू इथे 1.645 राहील ना? 1.64, कारण हे वन टेल टेस्ट असल्यामुळे. अरे बापरे, मॅडम वन टेल कशावरून समजलं मॅडम तुम्ही? हा फॉर्म्युला वन टेलचाच आहे ना सर? नाही, मी असं कुठे बोललोच नाही मॅडम वन टेल आहे किंवा टू टेल आहे म्हणून। आपल्याला, मला सांगा, हे तिथून नाही सांगत आहे। हे जे आपण लिहिलंय, देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स, नल हायपोथेसिस, कशामध्ये डिफरन्स नाही आहे तो सांगा? हा, sample of 400 adults, it was found that mean daily requirement बरोबर आहे, आणि गिवन रिक्वायरमेंट 930 ये, तर याच्यात डिफरन्स आहे, सिग्निफिकंट डिफरन्स आहे। म्हणजे आपण हे म्हणू शकतो की हे कमी आहे किंवा हे जास्त आहे, दोनपैकी काही सर राहू शकते। वास्तव जर असता, उदाहरणावरून कसं समजावं की वन टेल आहे का टू टेल आहे म्हणून? मी तेच म्हटलं, मी तेच सांगत आहे। ऍक्च्युली मला सांगा, सिग्निफिकंट डिफरन्स नाही, बरोबर बोललो मी? म्हणजे एक ही बघा, नल हायपोथेसिस आपण काय सेट केलं? देयर नल इज नो हायपोथेसिस सिग्निफिकंट नाही डिफरन्स। सर, ते नाही म्हणत आहे हॅलो, सर. सर हा एक्झाम्पल बोला। वरून कसं समजायचं वन टेल टेस्ट आहे की टू टेल टेस्ट हा आहे? टू टेल टेस्ट आहे, त्यावरूनच हे ते फॉर्म्युले एक्झाम्पल वरून कसं समजायचं आपण? मी तुम्हाला तेच सांगतोय, अरे तुम्ही ऐका तर, मी हे बोलतोय। देखो, नल हाइपोथेसिस हमने क्या लिखा? देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स, ठीक आहे। आणि H1 मध्ये काय लिहिलंय? अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये काय लिहिलंय? देयर इज सिग्निफिकंट डिफरन्स म्हणजे काय हे समजून सांगा तुम्ही, फक्त हे समजून सांगा। सिग्निफिकंट डिफरन्स है म्हणजे काय? की जो
सॅम्पल मीन आहे और पॉप्युलेशन मीन आहे, इनमें एक डिफरन्स है. म्हणजे काय, दोन पॉसिबिलिटी आहे. एक तो सैंपल मीन जो है एक तो पॉप्युलेशन से बड़ा होगा या फिर छोटा होगा. असं जे तुम्हाला वाटत आहे का इथे की ग्रेटरच आहे म्हणून, ग्रेटर देन किंवा लेस देन असं काही विचारलं होतं का? नाही सर. नाही. नाही. असं एक क्वेश्चन घेईल, आएगा, टेंशन मत लो. मैं लूंगा ऐसा क्वेश्चन जहां आपको ग्रेटर या लेस रहेगा, तब बोलेंगे वो वन टेल है. यहां दोनों भी पॉसिबिलिटी हो सकती है. ठीक है. नॉट म्हणजे दोनों, यानी ये जो है H1 सिग्निफिकेंट डिफरेंस आहे. मतलब ये तो ये एक बार जो है, ये जो है मीन, सैंपल मीन और ये पॉपुलेशन मीन, एक तो दोनों में से कोई भी लेस हो सकता है कि दोनों में से कोई भी एक ग्रेटर हो सकता है. ऐसा अगर आ रहा है, दोनों भी पॉसिबिलिटी जब लग रही है, तो वो समझो टू टेल टेस्ट है, जहां हमको लग रहा है कि एक ही तरफ जाना है. ऐसा क्वेश्चन होगा, ग्रेटर है या लेस है, ऐसा क्वेश्चन लेंगे हम, आएगा, भविष्य में आएगा, तब हम बोलेंगे कि वहां वन टेल है. ठीक है. अदरवाइज डोळे बंद करून तुम्ही टू टेल साठी ट्राय करणार आहे. ओके सर. जब तक आपको लगता नहीं कि नहीं यार यार ग्रेटर या लेस, ऐसा क्वेश्चन आएगा ना, कल परसों एक दो दिन में आएगा, टेंशन मत लो. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही पाठवा ग्रुपमध्ये, मग ते पाहून आपण सांगू, सर काही टेंशन नका करू. एग्जाम्पल दिया बोलो है सर. इसलिए वन टेल टेस्ट एग्जाम्पल दिया है उसमें. है सर, वन सैंपल और वन मीन दिया है, सिंगल मीन, हाँ. इसीलिए वन टेल टेस्ट नहीं है। नो, नहीं नहीं सर, ऐसा मत बोलो. सिंगल मीन के लिए तो हाँ हमने हाँ ये फॉर्मूला लिखा ही है ना. इसमें हाँ वन टेल भी हो सकती है, टू टेल भी हो सकती है, उसका टेंशन नहीं. सिंगल मीन, ये चारों जो फॉर्मूले हमने लिखे हैं, कल हमने लिखा सिंगल प्रोपोर्शन के लिए अलग फॉर्मूला लिखा, डिफरेंस ऑफ पॉपुलेशन प्रोपोर्शन के लिए अलग फॉर्मूला लिखा है, तो उस पे से नहीं बोल सकते आप. आप ये कंडीशन क्वेश्चन में पूछा गया उसके ऊपर से हम बोलेंगे. हम फॉर्म किसी फॉर्मूले के ऊपर से नहीं बोलेंगे आप. सर तर ते मी सांगतो ना, एक्झाम्पल वरून मैं आम्हाला आधी हे समजावं लागेल ना सर, की ये कोणतं तो ऐसा टेस्ट आहे, अभी तो ते आप थोडं ये समझो, समजून सांगा सर ब्रीफ मध्ये. मैं ये बोल रहा हूं, देखिए यहाँ पे हमने ये बोला है की देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स. जसं H1 मध्ये म्हणतोय मी, सिग्निफिकंट डिफरन्स नाही म्हणजे तुम्ही काय समजले ते तुम्ही पहिले समजून घ्या कि भैया सिग्निफिकंट डिफरन्स नहीं है. किसमें डिफरन्स नहीं है? सैंपल का मीन और पॉपुलेशन का मीन. बरोबर. मग डिफरन्स नहीं है तो दोन पॉसिबिलिटी है, एक तो सैंपल मीन पॉपुलेशन से बड़ा होगा या सैंपल मीन पॉपुलेशन से छोटा हो सकता है. दोनों भी कंडीशन इसमें आ सकती है. बट जब हमको लगेगा नहीं ये एक ही कंडीशन आ रही है, तब बोलेंगे वन टेल टेस्ट है. अदरवाइज बिल्कुल, यानी ये टू वे टेस्ट ही रहेगी, टू टेल टेस्ट ही रहेगी. येईल ना, समोर येईल. मी म्हणजे मला वाटते क्वेश्चन देईल मी, टेन्शन नका घेऊ. किंवा तुमच्याकडे काही क्वेश्चन असेल आता टेस्टवर, टेस्ट आपली सुरुवात झालेली आहे, क्वेश्चन असेल तर बिलकुल टेस्टचे क्वेश्चन असेल तर तुम्ही पाठवा. मग ती वन टेल आहे टू टेल आहे आपण डिसाइड करू. ठीक है. किसी भी फॉर्मूले के ऊपर में नहीं है डिपेंड, ध्यान में रखना. चलिए एक क्वेश्चन देता है, सॉल्व करो. अभी तो यहां फाइनल आंसर बराबर आना चाहिए. एग्जाम्पल, इन टू ग्रुप्स ऑफ hypertensive with 70 and 90 individuals mean blood cholesterol, mean blood cholesterol levels were found to be, और आपको ही सॉल्व करना है, कोई कुछ नहीं बोलेगा.
levels were found to be 320 mg percent with SD of 18 mg percent. And 330 mg percent with SD of 22% respectively. Is this difference significant? करेंगे सॉल्व और आप समझ सकते हैं मुझे इंटरेस्ट रहेगा सिर्फ जेड की वैल्यू क्या है वो बताने में, फाइंड करने में। और जो ग्रुप में हमने भेजे हैं जब भी दोपहर को क्वेश्चंस वो याद से सॉल्व करना है आपको टेस्ट के ऊपर। टू ग्रुप्स ऑफ हाइपरटेंसिव 70 और 90 इंडिविजुअल दिया है, मतलब टेबल बना ही लेंगे। फर्स्ट और ये सेकंड ग्रुप नंबर म्हणजे साइज 70 90 आप लोग मेरे सामने सामने होने चाहिए। आपने मीन 320 330 और एसडी 18 22। बाकी तो लैंग्वेज तो आप समझ सकते हैं। दीक्षित सर के जो बुक है ना उसमें बहुत सारे क्वेश्चन दिए हैं, जबकि महाजन सर की बुक में ना कम दिखते हैं क्वेश्चन। टेस्ट वर्थ स्पेशली फिर अलग अलग बुक से भी अलग अलग हमको टेस्ट लेना है आगे चल के। ठीक है, पहले 3 लाइन तो तुम्ही समझू शकता, ज्यादा इंपॉर्टंट हमारे लिए झेड फाइंड करना, बाकी तीनों लाइन लिखना चाहिए आप लोगों ने। सर ते पर्सेंटेज मध्ये आहे तर त्याला डिवाइड करायचं का? तुमची इच्छा, फक्त कॅल्क्युलेशन वाढेल। सगळ्याच गोष्टी ज्या पर्सेंटेज मध्ये आहे, म्हणजे मीन सुद्धा बघा, मीन पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे आणि एसडी सुद्धा पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे। बघा फॉर्म्युला काय आपल्याकडे मी सांगतो, झेड इक्वल टू 2 मीन Observed आहे, students. 2 मीन आहे, x1 बार 1/n बरोबर। 1 plus 1/n.
बोलो, फिर यहाँ फॉर्मूला क्या आएगा, x1 बार माइनस x2 बार, और स्टैंडर्ड एरर कैसे निकालेंगे, सिग्मा 1 और सिग्मा 2 तो नहीं पता हमको, बट SD1 और SD2 दिया है, तो SD1 स्क्वायर बाय N1, SD2 स्क्वायर बाय N2। बघा मॅडम ने क्वेश्चन जो विचारला है, ये देखो इनको परसेंटेज में कन्वर्ट दिया है, परसेंट 18 मिलीग्राम परसेंट है, बराबर। तो अगर आप इनको काय में परसेंटेज में कन्वर्ट करेंगे तो भी चलेगा, 100 से डिवाइड करो, 100 से डिवाइड करो, सबको 100 से डिवाइड करना पड़ेगा नंबर को छोड़ के, या फिर डायरेक्ट ये नंबर भी लिए तो भी सेम आंसर आएगा, देख लेना। ठीक आहे, मला तर वाटत नाही तिथे काही पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून। बोलो, वैल्यू तो पता चल गया आपको, ये सब लिखा है ऊपर, पहला ग्रुप सब 111 वाले हैं, म्हणजे N1 70, X1 बार 320 और SD1 18, N2 है 90, X2 बार 330 और SD2 22। चलिए, -320 -330, 18 का स्क्वायर बाय 3.23 येते का सर? 3.16। ठीक है, चालेल, 3 चल चलेगा, ऐसा कोई टेंशन नहीं। 3.16 3.16 येता है, ठीक है, चलेगा ना सर, वो भी ज्यादा डिफरन्स नहीं है। 3.16 आणि 3.23 मध्ये 0.05 चा डिफरन्स आहे, 0 हो 5 किंवा 7 येईल, चालते, एवढे काही परेशान नका हो तुम्ही। तो ये आएगा -10 अपॉन अंडर रूट, दिसते की नाही दिसत आहे पर्यंत, 22चा वर्ग 22 आहे, 484 डिवाइड बाय 90, -10 डिवाइड बाय 324 डिवाइड बाय 70, मतलब 7 बजे बस 7 चौटे 4.728 4 7 सकम 42 2 7 21 चलते 4.63 ले सकता मैं, 9 55 55 3 4 5.37 सर 37 3 से, ठीक है, क्रांती आहे बिलकुल, पण थोडंसं लक्ष ठेवायचं, म्हणजे कसं आहे कधी कधी मी पाहतोय पेपर चेक करतोय 324 डिवाइड बाय 70, आपको ये समझना है 300 डिवाइड बाय 70 अगर है तो 4 आएगा, 7 4 जा 28, 280 आएगा 7 4 जा, मतलब ये जो आंसर है 4 पॉइंट समथिंग आएगा। ब्रदर सिस्टर असतात 42 मध्ये, त्यांना सांगायचं आज आता हे ऑब्झर्वेशन नाही राहत ना, म्हणजे फर्स्ट डेलाच राहते ना आपल्याला, नंतर नाही राहत कोणी। अंडर में कितना आ रहा है, ज्ञानेश्वरी मॅडम येते, काही त्रास नाही ना। अरे 0.74 मोकार मॅडम स्पीकर चालू आहे। नाही, मी पण नाही, काय झालं तुम्हाला, काय त्रास आहे सांगा ना। हा, आधार होता आहे, नाही नाही आधाराचं काम नाही, इथे हे असतात गार्ड बसलेले असतात, लेडीज आणि जेंट्स दोन्ही गार्ड आहेतच, इकडे कोणी येणार नाही। मी रूमवर चालली, आणि तिकडे 42 ला ब्रदर सिस्टर असतात,
काही प्रॉब्लेम नाही. चलिए हाँ फाइंड कर रहे हैं, ठीक कोई है. टेंशन नहीं, आप समझ लो, भावना को समझो। हिचं RS आहे का रे एवढं? मॉड ऑफ हम्म. जेड इक्वल टू 3.16, 3.16. ठीक काय है, पाहिजे का आता? आप समझो। और एट 5% लेवल ऑफ सिग्निफिकेंस, हमारी जो लिमिट है जेड की कितनी थी, 1.96, और ये हमारी लिमिट ताई, एकदा क्रॉस 42 नंबरला जाऊन पॅड पाहिजे म्हणून. हा डिलिव्हरीच्या पेशंट हमारी लिमिट क्रॉस हो गई है, मतलब अच्छा. काय म्हणत सिग्निफिकेंट होता? डिफरेंस, ठीक अच्छा. है, सिग्निफिकेंट डिफरेंस। म्हणजे वो जो दो ग्रुप है उनमें सिग्निफिकेंट डिफरेंस है, काय का, हाइपरटेंशन का। In two groups of hypertensive with 70 and 90 individuals, mean blood, अच्छा ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल की बात चल रही है, ओके। म्हणजे पेशंट पहिलेपासून हायपरटेन्सिव्ह आहे और उनका ब्लड कोलेस्ट्रॉल, ठीक है, सॉल्व करेंगे। और यहाँ वाली जो लार्ज जो सैंपल साइज जो टेस्ट है वो खत्म, जेड। आप फॉर्मूले जितने भी आए हमने बताया है कल से आज तक, अगर आपने देखो, सबसे इंपॉर्टेंट क्या है, हर एक क्वेश्चन देख रहे हैं आप, ये इंपॉर्टेंट है, और इसकी हमने पहले से 2 दिन प्रैक्टिस कर ली थी। स्टैंडर्ड एरर, तो अब तकलीफ नहीं हो रही है। चलो ठीक है, टेस्ट, टेस्ट, आपको एक टेबल निकालना है टी टेस्ट के लिए। कल जेड का छोटा भाई है ये टी, मिला आंसर, मिला आपको? 10 डिवाइड बाय √10, √10 की वैल्यू वैसे भी 3.16 थी, 10 डिवाइड बाय 3.16 करेंगे तो 3.16 ही आएगा। ठीक है, मैं अभी ग्रुप में ये भेज रहा हूं मैं, टी टेबल आपको हार्ड कॉपी निकाल के रखना है, क्योंकि आगे अभी 2-4 दिन उसकी जरूरत पड़ेगी, कम से कम 2-4 दिन, आगे पीछे भी हो सकते दिन। जैसे ये जेड टेस्ट था वैसे ये भी टी टेस्ट। साइज देखो यहाँ पे, साइज कैसा था, सैंपल साइज देखो 70, 90, मतलब 30 के ऊपर है, जबकि टी टेस्ट में सैंपल जो साइज है वो 30 के बिलो रहेगी जनरली। ठीक है, सर यावर सॉल्व पुन्हा प्रॅक्टिस नाही करेंगे। होणार का थोडं? झेड हाँ टेस्ट मॅडम, वर झेड टेस्ट वर जेड पुन्हा टेस्ट थोडी वर प्रॅक्टिस. हा. बघा, मी मगाशी क्वेश्चन पाठवले हम्म. ते 4-5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे, और इस पे काय पे मीन के ऊपर में मैं और क्वेश्चन भेज रहा हूँ, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही विचारा मॅडम। तर ते वन टेल टेस्टचं पण थोडं सांगाल ना, कसं प्रश्न असतो? आता जेवढं तेवढं तर करा तुम्ही, वन डे नाही येईल, ठीक आहे। सर एक विचारायचं आहे, हे SD1 SD2 आणि σ1 σ2 हे पॉप्युलेशनचं कसं ओळखायचं आणि सॅम्पलचं कसं ओळखायचं? मॅडम कसं आहे, म्हणजे सिग्मा कधी घ्यायचा आणि population SD असं
बघा मी काय म्हटलं, पॉपुलेशन का जो है स्टैंडर्ड डेविएशन हमने सिग्मा 1 सिग्मा 2 से डिनोट किया है. सिग्मा सिग्मा स्पेशली पॉप्युलेशन साठी हा आणि सॅम्पल साठी आपण हे यूज हम्म. करतो SD1 और SD2. ठीक है. अब जैसे पण यहाँ आता पे या देखिए ना, एक्झाम्पल मध्ये या कसं एक्झाम्पल मध्ये पहा दोन ग्रुप दिलेला आहे. मैडम पॉपुलेशन और सैंपल का कभी कंपैरिजन नहीं है. सैंपल का है, पॉपुलेशन का एक छोटा सा पार्ट है कि नहीं. पॉप्युलेशन म्हणजे मेडिकल स्टुडंट्स म्हणजे इंडियामधले ते पॉप्युलेशन आहे समजा. आणि आपण आयुर्वेदिक जे काही स्टुडंट्स हम्म. आहेत तर ते काय सॅम्पल आहे. म्हणजे मेडिकल स्टुडंट मध्ये फक्त आपणच नाही, MBBS वाले आहे, होमिओपॅथी वाले राहील, युनानी वाले राहील, आणखी बाकी जे काही राहते. तो ये ध्यान में रखना है हमको. ये ग्रुप की अगर बात करते तो ये हमेशा सॅम्पल की बात है. हाँ तुम्ही हे बोला कि इथे आपण SD1 SD2 लिहिलेला आहे, जबकि जो फॉर्मूला हमने लिखा था उसमें पहले जो था सिग्मा 1 सिग्मा 2 था. तो रूल था अगर आपको पॉपुलेशन का स्टैंडर्ड डिविजन नहीं दिया है तो सॅम्पल का स्टँडर्ड डिव्हिजन ले सकते, ये रूल था. आणि हे जे काही लँग्वेज आहे ना मी तुम्हाला पाठवतो, नेहमी पाठवतो. आपको मैंने कल परसों भी भेजे है. काही जे काही म्हणजे लँग्वेज पाठवली होती तुम्ही थोडंसं पहा. मला वाटतं मी 2-3 दिवसापासून तुम्हाला पाठवत आहे, मी काही ना काही पाठवून आलो. तर बाकीचं काय मॅटर आहे ते थोडंसं तुम्ही पहा. ठीक आहे. सर जर आज हा मॅडम. एसडी ऐवजी सर जर आपण फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा पुट केलं तर काही चुकेल का आपलं, म्हणजे शेवटी तर सारखंच येणार आणि काही काय टेन्शन आहे, नाही ना. काही एवढं टेन्शन नाही. ठीक आहे. बट तुम्ही मार्क लक्षात कट होईल ठेवा, फॉर्म्युल्यावरून. नाही फॉर्म्युला काय इथे सिग्मा 1 सिग्मा 2 लिहिणार, त्याच्या ठिकाणी तुम्ही SD1 SD2 लिहिलेला आहे. नाही तिथे काही चुकणार नाही. पण इतना है की थोडासा कैसा हमारा म्हणजे पुअर नॉलेज आहे असं थोडं होईल की सिग्मा म्हटलं तर ओनली फॉर पॉप्युलेशन. ठीक आहे. क्वेश्चन असेल तुम्ही पाठवतोय तुम्हाला क्वेश्चन ते असतील तुमच्याकडे काही क्वेश्चन तर तुम्ही पाठवू शकता. ते सुरुवात झाली आहे, संपली नाही आहे. लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे जवळपास कमीत कमी 20 ते 25 दिवस लागेल आपल्याला टेस्ट कम्प्लीट करण्यासाठी. इतक्या टेस्ट आहेत. चलो ठीक है, सॉल्व करेंगे. आप देखो सबसे खतरनाक मैंने 2 दिन इसीलिए तो आपको दिया है, 2 दिन इसके लिए दिया है स्टैंडर्ड एरर फाइंड करने के लिए. चलो ठीक है. ट्राई करो, शायद मैंने वो महावीर को भेजी है, आपको क्वेश्चन भेजे हैं याच्यावर सुद्धा. चलो ठीक है. कोणाला काही विचारायचं आहे. अच्छा कल का जो क्वेश्चन जो था वो कल का क्वेश्चन था ना, टाइफाइड वाले पेशेंट को कॉन्स्टिपेशन होगा या नहीं होगा, सिग्निफिकेंटली डिफरन्स. तर कालच्या क्वेश्चन मध्ये तिथे झेडची व्हॅल्यू मला वाटते म्हणजे बहुत मोठी आली होती, 1.96 बहुत बड़ी थी ना. 11 12 या 13 पॉइंट समथिंग आया था. बरोबर. मतलब नॉन हाइपोथेसिस फेल. मतलब सांगा, नॉन हाइपोथेसिस फेल का मतलब क्या हुआ कि टाइफाइड वाले पेशेंटला, बोलो बोलो बिंदास बोलो, नॉन हाइपोथेसिस एक्सेप्ट का मतलब क्या हो गया था की टायफॉइड वाल्या पेशंटला जनरली कॉन्स्टिपेशन होतो असं ओपिनियन झालं असतं. देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स. म्हणजे टायफॉइड असेल तर कॉन्स्टिपेशन होईल. बट वो क्वेश्चन में क्या था, जेड की जो वैल्यू है शायद 13 या 14 पॉइंट समथिंग आई थी, निगेटिव भी थी. तो मतलब देयर इज सिग्निफिकंट डिफरन्स. मतलब म्हणजे काय झालं की टायफॉइड वाल्या पेशंटला कॉन्स्टिपेशन याची गॅरंटी नाही असं त्याने विचारलं. देर इज कॉमन काहीतरी वर्ड होता तो आहे ना. आणि तिथे जे आपलं मोठं कन्फ्युजन होतं काल.
काय त्याचा आन्सर काय लिहायचं आहे? कॉमन आहे ना, टायफॉइड वाल्यांना कॉमनली कॉन्स्टिपेशन होतो किंवा नाही असंच क्वेश्चन होता तो बहुतेक. तर तिथे आपल्याला ओपिनियन काय द्यायचं आहे सांगा. क्वेश्चन लँग्वेज बघा. पॉप्युलेशन मध्ये हा क्वेश्चन देतो तुम्हाला. यस, वन टेल का क्वेश्चन भेज रहा हूं. तो क्लिअर सांगा, नाही 2-4 क्वेश्चन देतो त्याच्यातून तुम्ही ओळखा ना. तर ते कालची लँग्वेज बघितली का? कुठे आहे? माझ्या सारख्या पुस्तकातला होता. क्वेश्चन आला मग भेटतो आपको क्वेश्चन. 2-3 क्वेश्चन पाठवतो मी आरामात, आणि क्वेश्चन त्यापैकी क्वांटेलचा कोणता असेल तर तो तुम्ही ओळखणार. ठीक आहे. काही कोणाला डाऊट आहे? झाले स्टुडंट कमी झाले, टाइम संपला. अरे आता गुढीपाडवा होता, तर सुट्टे बिट्या असतील ना तुम्हाला तर कॉलेजला? नाही सर, सुट्टी नाही, काही नाही, कंटिन्यू